3 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केले। ते याप्रमाणे धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रताप अरुण अडसळ भारतीय जनता पार्टी, सविता भीमराव कटक तलवारे बहुजन समाज पार्टी यांनी अर्ज दाखल केले। तर अचलपूर मतदारसंघात अनिरुद्ध देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नंदेश अंबाडकर वंचित बहुजन आघाडी, ओमप्रकाश कडू प्रहार जनशक्ती पक्ष, अंकुश दयाराम गोहाड अपक्ष, अक्षरा रुपेश लहाने अपक्ष यांनी अर्ज दाखल केला। तर मोर्शी मतदारसंघात डॉक्टर अनिल सुखदेव बोंडे भारतीय जनता पार्टी, विलास संतोष राऊत पिछड़ा समाज पार्टी, गुणवंत तुकाराम दवंडे अपक्ष, महेंद्र उत्तम भातकुले बहुजन मुक्ती पार्टी, देवेंद्र महादेव भुयार अपक्ष यांनी अर्ज दाखल केला। तर मेळघाट मतदारसंघात रमेश मावस्कर भारतीय जनता पार्टी यांनी अर्ज दाखल केला। बडनेरा मतदारसंघात रत्नाकर सुदामराव बनसोड बहुजन मुक्ती पार्टी, संजय देवराव महाजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे, संजय हिरामन आठवले बहुजन विकास आघाडी, शेख शफीक अब्दुल हाफिज यांनी अपक्ष, तर प्रमोद यशवंत इंगळे वंचित बहुजन आघाडी, विलास देविदास गावंडे बहुजन समाज पार्टी, प्रीती संजय बंड शिवसेना यांनी अर्ज दाखल केला। तर अमरावती मतदारसंघात माधव कारेगावकर अपक्ष, डॉक्टर सुनील देशमुख भारतीय जनता पार्टी, गणेश पाटील अपक्ष, रावसाहेब गोंडाने राष्ट्रीय जन स्वराज पार्टी, मोहम्मद अलीम मोहम्मद वाहिद पटेल वंचित बहुजन आघाडी, नलिनी तायडे अपक्ष, पुरुषोत्तम बागडी अपक्ष यांनी अर्ज दाखल केला। तिवसा मतदारसंघात पवन विजय वासू प्रहार जनशक्ती पार्टी, प्रदीप गंगाधर महाजन बहुजन मुक्ती पार्टी, सिंधू विलास इंगळे बहुजन महापार्टी, सुरेश मारतराव उंद्रे अपक्ष, ॲडव्होकेट यशोमती ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राजू बाकेराव गोरडे बहुजन समाज पार्टी यांनी अर्ज दाखल केला। दर्यापूर मतदारसंघात सीमा रवींद्र सावळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तर सूरज रामदास पारडे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तर ॲडव्होकेट विद्यासागर गंगाराव वानखडे यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे आपलं नामांकन दाखल केलं। विजय यशवंत विल्लेकर अपक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, विनोद गुलाबराव मेश्राम आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, गोपाळ यशवंत तंतरपाळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, तर संजय तुळशीराम पिंजरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे। 3 ऑक्टोबर रोजी या सर्व उमेदवारांनी आपलं नामांकन दाखल केलं। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।